DJ प्रदर्शन आपल्या इथे आता ऐकायला मिळालं, मधुर असं संगीत. वळूया मॅचकडे. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आई एकविरा वॉरियर्स विरुद्ध मोरेश्वर स्ट्रायकर्स. आणि पहिला प्रिलिमिनरी राऊंड्समधला हा शेवटचा राऊंड असेल, कारण सगळ्या संघाने एक एक सामना ह्या सामन्यानंतर झालेले असतील आणि आपल्याला एक पॉईंट्स टेबल त्यानंतर नक्कीच स्पष्ट होईल. मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि आई एकविरा या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. 4 षटकांचा सामना राहील आणि आपण पाहतोय प्रत्येक संघाच्या अंगावरती जे कलरफुल जर्सी, ज्या खूपच सुरेख सुंदर अशा जर्सीज आपण पाहतोय ते श्री गजानन स्पोर्ट्स यांच्या मार्फत आपल्याला इथं आलेले आहेत. आणि स्पॉन्सरशिप राजेश खारकरजी यांच्याकडून आपल्या ते टी शर्ट्स आणि पूर्ण किट आपल्याला इथं प्राप्त झालेले आहेत. सलामीची जोडी जिग्नेश आणि तुषार, खूपच आक्रमक अशी ही जोडी, खूपच यंग अशी जोडी. आणि विटा गावात या पर्याच्या मैदानात खूपच सुरेख अशा फलंदाजीच्या इनिंग्स आपण या अगोदर पाहिलेल्या आहेत आणि त्याच प्रकारच्या इनिंग्सची आता वाट बघत असतील मोरेश्वर स्ट्रायकर्सचे डगआउट आणि ओनर्स. आई एकविरा या संघाचे ओनर आणि खुद्द सलामीचा षटक घेऊन येत आहेत हर्षल उर्फ बीटी. उत्कृष्ट गोलंदाज आहेत बीटी. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. स्लो आर्म त्यांचा खूपच सुरेख असा ते टाकतात. फुल टॉस चेंडू जातोय स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून. कॅचचा प्रयत्न नक्कीच होता. आणि पहिल्या चेंडूवरती अंपायरने रिव्ह्यू घेतलाय फुल टॉससाठी. मागितला रिव्ह्यू, अंपायरने केला इशारा. अरे केला तरी या अंपायरने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे आणि अंपायर फेअर डिलिव्हरी आहे काही. ओके, एक चेंडू आणि एक धाव इथे झालेली आहे. सुरेख अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते तिन्ही अंपायरकडून. पहिला चेंडू जो होता तो फुलटॉस चेंडू होता, जास्ती काय फायदा नाही उचलता आला जिग्नेशांना. दुसरा चेंडू घेऊन जातात बेटी. सुरेखाचा चेंडू जातोय गाव करण्याच्या दिशेमध्ये आणि हा पहिलाच षटकार या इनिंगचा. सुरेखाचा फटका तुषार यांच्या बॅटीतून आणि धावसंख्या झाली ती 6 धावांनी झेप घेतलेली आहे ती. 2 चेंडू अखेरीस 7 धावा. थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर आपण फिल्डिंग साठी ठेवू शकतो. त्याचा फायदा उचलत तुषार षटकार मारला दुसऱ्या चेंडूवरती. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय मैदान लगत. फक्त 1 धाव. कृतिकेश क्षेत्ररक्षक 1 धावावरती समाधान. फलंदाज तुषार. धावसंख्या झालेली ती 8. 3 चेंडू 8 धावा. यॉर्कर डिलिव्हरी, चेंडू जातोय आणि हा पहिला झटका, पहिला हादरा आणि मोठा मासा इथं गळाला लागलाय तो जिग्नेश यांच्या रूपात. 4थ्या चेंडूवरती जिग्नेश झेलबाद. DJ
नवीन फलंदाज आता क्रीजवरती गेले ते स्वप्नील खारकर. खूपच सुरेख असे हे फलंदाज आणि विकेट किपर. चांगला स्लोवर डेली टाकला चेंडू आणि त्याच पद्धतीत खेळून सुंदर रीतीने काढलाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10 धावा. या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावर लागली ती 10. फुल टॉस चेंडू लेग फ्लिक केलाय तो लेग गलीच्या दिशेमध्ये. फक्त एका धावावरती समाधान आणि एका धावेने षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 11 धावा. एक गडी बाद 11 धावा. डीजे सांगून तो रन घोषित केलेला आहे आणि तो LBचा अपील फेटाळलेला आणि एका धावेने धावसंख्या गेली ती 15 धावांवरती. बढ़िया गेंदबाजी अब तक कर रहे पवन अपने टीम के लिए. पहली ओवर में जब स्कोर 11 हो चुका था, अब रन गति में थोड़ा सा ब्रेक लगाते हुए पवन फिर से थोड़ी सी खराब गेंद लेग साइड में जाती हुई और फ्लिक किया उसको 2 रनों के लिए और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर. अभी भी 2 गेंदें अनिशेष इस दूसरी ओवर की.
दूसरी ओवर की 4 गेंद के बाद स्कोर जा पहुंचा है 17 रनों पर, एक विकेट के पतन के बाद। और स्ट्राइक एंड पे अब है स्वप्निल, जो कि अच्छे लय में, अच्छे टच में दिख रहे हैं। फिर से पटकी हुई गेंद और इस बार थोड़ा सा चकमा खा गए बल्लेबाज, अंदर की तरफ आई और बैट्समैन उसको वाइड मांग रहे थे, लेकिन अंपायर ने उसको नकारा और डॉट गेंद आती हुई, बहुत ही बढ़िया डॉट गेंद, बहुत ही स्लोवर शॉट पटकी हुई गेंद थी पवन की। अच्छा वेरिएशन किया, बल्लेबाज को चकमा दिया और डॉट गेंद यहाँ पे मिली पवन को। बढ़िया शॉट यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ 2 रनों के लिए, और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर 2 ओवर की समाप्ति के बाद। डीजे बाद 19 धावा आणि संघाचं 3रं आणि वैयक्तिक पहिल्या षटकाचं घेऊन येत आहेत कृतिकेश कोळी। माझे साथी स्कोरर सूरज कनोजिया, आत्ताच माहिती आल्यानुसार 2 ओव्हर ज्या आता झाल्या त्यामध्ये एकही एक्स्ट्रा वाईड किंवा नो किंवा असे एक्स्ट्रा रन्स नाही आलेले आहेत, आणि सुरेख अशी गोलंदाजी करतायत गोलंदाज। 3रं षटक घेऊन येत आहेत कृतिकेश, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना। समोर आहेत तुषार उजवाताचे खूपच सुरेख असे फलंदाज, आणि हा पहिला चेंडू खेळून काढलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी। धावसंख्या गेले ती 21 धावांवरती, 1 गडी बाद 21 धावा। खूपच सुरेख असा खेळून काढलाय तो कव्हर्स रिजनमध्ये, आणि चेंडू येते लॉंग ऑफच्या दिशेमध्ये। फक्त एका धावावरती समाधान मानावं लागेल, एका धावेने धावसंख्येत वाढ। धावसंख्या झाली ती 22 धावा। खूप सुरेख असा फटका खेळला होता, परंतु जास्ती काय धावा तिथे आल्या नाही त्या चेंडूवरती, फक्त एका धावावरती समाधान तुषार यांचं। कृतिकेश यांचा 3रा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, आणि जोरदार अपील आणि लेग बिफोर द विकेट घोषित झालेले आहेत स्वप्नील खारकर, आणि 2रा झटका मिळतोय तो मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाला। थोडेसे नाखुश आपल्याला दिसले ते स्वप्नील खारकर, जेव्हा त्यांना लेग बिफोर द विकेट घोषित केले, आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांना झालेत नवीन फलंदाज यश कोळी। 3ऱ्या षटकाच्या 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या झाले ती 22 धावा, 2 गडी बाद 22 धावा। 4था चेंडू घेऊन जात आहेत कृतिकेश, खूपच सुरेख असा मारलेला फटका जातोय 2 धावांसाठी काव कॉर्नर रिजन मध्ये, आणि 2 धावांनी धावसंख्येत भर। धावसंख्या झाली 24 धावा। अजूनही
या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. खूपच आक्रमक शैलीचा हा फलंदाज आहे यश कोळी आणि नक्कीच आता गरज आहे ती मोरेश्वर स्ट्रायकर्स यांना जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर यश कोळी यांना शेवटपर्यंत तिकडे थांबवला गेला. आणि नक्कीच अजूनही बॅटिंग लाईनअपमध्ये डगआउटमध्ये आपण जर पाहाल तर अविनाश कोळी, आनंद श्रेष्ठ असे फलंदाज अजूनही शिल्लक आहेत. जिग्नेश अजूनही शिल्लक आहेत. नक्कीच फलंदाजीचा क्रम खूप मोठा आहे मोरेश्वर स्ट्रायकर यांचा आणि धावसंख्या अजूनही झाले ती 24 धावांवरती आणि अजून या इनिंग्समध्ये 8 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जात आहे पुन्हा त्याच दिशेमध्ये 2 धावांसाठी लागोपाठ 2 चेंडूंवरती यश यांनी 4 धावा आतापर्यंत जमा केल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 26 धावा, 2 गडी बाद 26 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कृतिकेश घेऊन जात आहेत, समोर आहेत यश. आणि पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि या 2 धावेने षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 28 धावा, 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावा जमा झाल्यात त्या मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाच्या. डीजे आनंद श्रेष्ठ अजूनही आपली बॅटिंगची वाट पाहत आहेत. पाहूया त्यांच्यापर्यंत बॅटिंग येते की नाही, की हेच 2 फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात यश त्यांना प्राप्त होतं की नाही. तुषार एका षटकाराच्या मदतीने नाबाद असे 10 धावा खेळून क्रीजवरती आता आहेत आणि त्यांची साथ देत आहेत. यश जे 6 धावांवरती नाबाद खेळी करून आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करत आहेत. राहुल यांचा पहिला चेंडू राईट मोर द विकेट, सामना करतील तुषार. लो फुलटॉस फ्लिक केला स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेमध्ये, फक्त एका धावावरती समाधान. निलेश मरकंडे तिकडे तैनात. धावसंख्या झाली ती 29. फुल टॉस चेंडू जाते कव्हर सिरीजन मध्ये आणि नशिबाचं साथ इथं मिळतंय. चेंडूने टप्पा खाऊन मैदानाच्या बाहेर गेले आणि नक्कीच आता जे काही दिवसांपूर्वी जे वादळ आलं होतं त्यामध्ये ते झाड तिकडचं पडलं होतं आणि त्या झाडाबरोबर तिकडची भिंत देखील पडली आणि त्याचा फायदा इकडे फलंदाजाला मिळाला. कारण जर आता ती भिंत असती तर कदाचित तिकडे ही धाव वाचली असती. आणि 2 धावा मिळतात फलंदाजाला. पर्याच्या मैदानाच्या नियमानुसार चेंडू कसाही बाहेर जातोय तर 2 धावा मिळतात फलंदाजाला आणि त्या 2 धावाच्या जोरावरती धावसंख्या आता पोहोचले 31 धावांवरती. पुन्हा चांगला चेंडू यॉर्कर टाईपचा डिलिव्हरी तिथे टाकला होता. पवन क्षेत्ररक्षक एका धावावरती रोखले तिकडे पवन यांनी. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख असं क्षेत्ररक्षण, एका धावावरती समाधान फलंदाज. धावसंख्या झाली 32 धावा. अजूनही या शेवटच्या म्हणजे महत्त्वपूर्ण निर्णायक षटकाच्या
3 चेंडू शिल्लक. मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, खाली महेश कारकर आणि खूपच खराब असा प्रयत्न. मला वाटतं ओव्हर कॉन्फिडन्स झाले होते, कारण चेंडू खाली येऊन बराच वेळ उभे होते आणि चेंडू हाताला लागून 1-2 सेकंड फक्त राहिला असता तर कदाचित झेल वाजला असता आणि तो चेंडू टप्पा खाऊन झेल सुटलेला आहे आणि एक जीवदान मिळाले तुषार यांना आणि एक धाव देखील. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 33 धावा. सुरेख अशी फिल्डिंग तिकडे किरण किपरच्या भूमिकेत आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परत आहेत यश आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज जात आहेत आनंद श्रेष्ठ. दोन धावांचा इशारा इथे पंचांकडून आणि या 2 धावेने षटक संपलेले आहेत. आपल्या मर्यादित 4 षटकामध्ये धावसंख्या जमा केली ती 35 धावा जमा केल्या आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने आई एकविरा या संघापुढे. डीजे तुषार हे नाबाद 17 धावांची खेळी करून चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश त्यांना मिळालं होतं. सामना त्वरित चालू करावा. 24 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान आहे ते आई एकविरा या संघापुढे. सलामीची जोडी खूपच नावाजले असे दोन्ही फलंदाज किरण भोईर आणि
जितू. चोवीस चेंडू आणि 36 धावांची गरज. 9 धावांच्या सरासरीने रन्स इथे जमा करावे लागतील जिंकण्यासाठी आई एकविरा या संघाला. यापुढील होणारा सामना कोंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध वीर वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यावं. कोंकाई शितलाचा कर्णधार इथं उपस्थित झालेले आहेत. वीर वॉरियर्सच्या संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यावं. पॉवर प्लेचं पहिलं षटक जिग्नेश हे पहिलं षटक टाकतील. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना. खूपच कमी उंचीचे हे गोलंदाज ओपनिंगला देखील आले होते आणि चांगली फलंदाजी केली होती. जिग्नेश फलंदाजीच्या भूमिकेत काय जास्ती करू शकले नाही, फक्त एकच धाव करून बाद झाले होते. पाहूया आता गोलंदाजी जेव्हा करायला आले तेव्हा काय भूमिका पार पाडतात, कारण त्यांच्या संघाला 36 धावांचं आव्हान इथे डिफेंड करायचं आहे. यॉर्कर चेंडू आणि फॉल ऑनमध्ये शेवटच्या स्वतःच्याच गोलंदाजीवरती फील्ड करत पहिलाच चेंडू हा निर्धाव काढलाय तो जिग्नेश यांनी. दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. वाईड यॉर्कर थोडासा बाहेर निघून रूम घेण्याचा प्रयत्न करत होते किरण, परंतु तेवढे चतुराईने चेंडू थोडासा बाहेर ठेवला, बॅट्समॅनच्या रेंजच्या थोडा बाहेर, आणि नक्कीच दुसरा लागोपाठ डॉट चेंडू येतोय जिग्नेश यांचा. पुन्हा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, परंतु यावेळेस संघाचं आणि वैयक्तिक स्वतःचं खातं उघडतात किरण एका धावेने. 3 चेंडू आणि 1 धाव. वीर वॉरियर्सचे कर्णधार जिथे कुठे असतील लवकरात लवकर यावं. पुन्हा चांगल्या पद्धती टाकल्या चेंडू. अविनाश कोळी पॉईंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक फक्त एका धावाती समाधान. जितू यांनी वैयक्तिक आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. सुरेख असं षटक टाकतायत जिग्नेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त एक खेळाडूसाठी या सर्कलच्या बाहेर. नाणेफेक आता होताना राजू पाटील मोरेश्वर स्ट्रायकर्सचे ओनर. वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू, परंतु चांगला खेळून काढल्या 2 धावांसाठी पंचांचा इशारा. 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 4 धावा. राजू पाटील नाणेफेक करताना. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता तिकडे, परंतु डायरेक्ट हिट काय झालं नाही, फक्त एका धावावरती समाधान. धावसंख्या एका षटकाखेर धावसंख्या झाली ती 5. यानंतर होणारा सामना कोंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध वीर वॉरियर्स यांच्यामध्ये नाणेफेक आत्ता झालेली आहे आणि कोंकाई शितलाई वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वीर वॉरियर्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. डीजे त्या 5 धावा
अजूनही 31 धावांची गरज आहे उरलेल्या 18 चेंडूंमध्ये. आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते कौशिक, उजव्या त्याचे गोलंदाज, राईट मध्य विकेट गोलंदाजी करताना. आणि किरण हे खूपच हार्ड हिटिंग बॅट्समॅन आहेत, खूपच नावाजलेले असे ठाणापट्टीमध्ये. ठाणा क्रिकेटमध्ये खूप मोठं हे नाव किरण भोईर. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत आपल्या संघाला आई एकविरा या संघासाठी खेळताना. पुन्हा वाईड यॉर्कर टाकल्या चेंडू, पुन्हा फक्त एकच धाव ती समाधान मानावं लागेल किरण यांना. हवा तसा बॅट चेंडूवरती येत नाही किरणच्या. प्रयत्न तर नक्कीच 100% तर होत आहे, परंतु फळ त्या प्रकारचं मिळत नाही आहे. एका धावावरती समाधान. स्कोरबोर्ड आता जातोय तो 6 धावांवरती. आणि हा चांगला झेल इथे पूर्ण केला तो यश यांनी. चांगली कॉलिंग 2 फिल्डर्समध्ये आणि पहिला झटका मिळतोय तो मोरेश्वर आई एकविरा संघाला. डीजे नवीन फलंदाज आता गेलेत 3ऱ्या क्रमांकावरती महेश खारकर. कौशिक यांची सूर्य गोलंदाजी, दुसऱ्या चेंडूवरती विकेट तटवल्या त्यांनी. आणि ऑफचा चेंडू लेगच्या दिशेमध्ये खेळून काढला आणि थोडंसं क्षेत्ररक्षणाचा तिकडे पाय घसरून फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. एका धावावरती समाधान. महेश यांचं आपलं वैयक्तिक खातं उघडलं महेशांनी एका धावेने. धावसंख्या झाली संघाची 7 धावा. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू कौशिक यांचा. आणि हा मारण्याच्या प्रयत्नात किरण, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि विकास यांनी काही चूक न करता तो झेल किरण यांचा पकडलेला आणि मोठा मासा इथं गळाला लागलेला आहे तो मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाला. आणि कौशिक खूपच खुश, कारण आत्तापर्यंत त्यांनी 2 विकेट इथे घेतलेल्या आहेत. या आपल्या 4 चेंडूमध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्यांच्या दुसऱ्या षटकातील. डीजे आणि किरण यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती गेले ते जितेश खारकर. अजूनही 3 चेंडू शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या झाली ती 7 धावा. पुन्हा वाईड यॉर्कर टाकल्या चेंडू, चेंडू जातोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी जितेश यांच्या बॅटूतून आलेला फटका. धावसंख्या झाली ती 9 धावा. तेरा चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आई एकविरा या संघाला. खूपच बाहेर उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10 धावा. अजूनही 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इथे माराव्या लागतील त्या आई एकविरा संघाला. नक्कीच मोठे फटके येण्याची गरज.
मारण्याच्या प्रयत्नात जिथे चेंडू येतोय तुषारच्या हातामध्ये आणि तुषार जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातून सहजासहजी झेल सुटत नाही आणि आता देखील झेल चांगल्या पद्धतीत पूर्ण करून झेल बाद केले ते जितेश यांना आणि तिसरा झटका तिसरा विकेट इथे गमावलेला आहे तो ऐकविरा संघाने आणि आता नवीन फलंदाज जातोय कृतिकेश डीजे. केला आनंद यांनी आणि आणखीन एक झटका आणखीन एक हादरा बसतोय तो ऐकविरा संघाला महेश यांच्या रूपात. एका मागोमाग एक फलंदाज पॅवलीमध्ये जात आहेत आणि जे पाठलाग आहे धावसंख्या करण्याचा तो थोडासा अजूनही कठीण करत चालले आहेत आणि आता नवीन फलंदाज जात आहेत 5व्या क्रमांकावरती नितीन काळसेकर डीजे. तर मोठे 1-2 जर फटके आहेत तर नक्कीच रंगतदार सामना हा पाहायला आपल्याला मिळू शकतो. नितीन काळसेकर आपण पाहिले या अगोदर खूपच नावाजलेले असे फलंदाज विटा गावातील आपण पाहिलेत की आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर त्यांनी मॅच जिंकलेल्या आहेत आणि मारण्याच्या प्रयत्नात बॅटची इनर एज लागून कीपर स्वप्नील यांच्याकडे कॅच खूपच हार्ड ट्राय केली होती परंतु कॅच काय तो पूर्ण करता नाही पण निर्धाव चेंडू काढले तो यश यांनी आणि प्रत्येक डॉट बॉल आता प्रेशर वाढवत जाणार आहे ते ऐकविरा संघाच्या समोर. तिसरा चेंडू यश यांचा उलटा चेंडू कौशिक यांचा खूपच काळसेकर पॅवलीमध्ये परतताना डीजे.
की तो कदाचित वाईट जाईल आणि त्याप्रमाणे सोडला होता आणि चेंडू खूपच आत होता आणि पंचांचा निर्धाव असा हा निर्णय. सुरेख अशी गोलंदाजी. अजूनपर्यंत एकही धाव या षटकामध्ये नाही दिले ते यश यांनी. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शॉर्टपिच डिलिव्हरी, चेंडू जातोय वर स्क्वेअर लेग अंपाच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 12 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक जर मोठा फटका येतो या शेवटच्या चेंडूवरती तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल. तसं होतंय की नाही, कारण अजूनही मोठ्या फटक्याचा प्रयत्न झालेला नाही आणि जो काय प्रयत्न हॅलो जो काय प्रयत्न झालाय तो निष्फळ ठरलेला आहे, कारण झेलबाद होऊन फलंदाज परतलेत पॅव्हलियनमध्ये. राहुल शेवटचा चेंडू सामना करतील यश यांचा. यश यांचा शेवटचा चेंडू आणि कव्हर्समध्ये मारण्याच्या प्रयत्नात खाली आहेत पुन्हा एकदा कौशिक. झाडाला लागून चेंडू डिफ्लेक्ट होत आहे. एका धावावरती समाधान. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात कृतिकेश हे रनआउट होऊन आणखीन एक गडी बाद एकविरा संघाचा. स्वतः ओनर आहेत संघाचे. एकविरा या संघाचे ओनर. प्रथमच त्यांनी आपला संघ VKSL मध्ये उतरवलेला आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये त्यांची स्थिती काही खराब अशी दिसत आहे. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आणि शेवटचा षटक घेऊन येतात उजव्या हाताचे गोलंदाज तुषार. समोर आहेत राहुल. अपील करण्याचा प्रयत्न परंतु फेटाळल्या पंचांनी आणि निर्धावाचा चेंडू काढलाय तुषार. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल इकडे आता राहुल आणि BT यांना. मारण्याच्या प्रयत्नात राहुल. एक चोरटी धाव घेतलेली आहे BT यांनी. पाहूया आता BT स्वतः गेलेत सेकंडवरती. 2200 रुपयात ती धाव घेते राहुल आणि BTची जोडी. 4 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार जर मारतायत तर नक्कीच हा सामना जिंकतील एकविरा संघ. मारण्याच्या प्रयत्नात BT. चेंडू जातोय ग्राउंड लगत. फक्त हॅलो मारण्याच्या प्रयत्नात राहुल, पण तो चेंडू जास्ती काय धावा नाही जमावणार, फक्त 2च धावा, कारण गरज आहे षटकारांची. आणि 2 धावेने धावसंख्या जाते 17 धाव्यांवरती. अजूनही या षटकातील शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. जवळजवळ हा सामना मोरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने आपल्या खिशात टाकलेला दिसतोय.
राहुल प्रयत्न नक्कीच करत आहे षटकार मारण्याचा, परंतु चेंडू लांब ठेवतात तुषार आणि पुन्हा 2 धावेसाठी जातोय चेंडू. धावसंख्या झाली आहे 19 धावा. एका चेंडूमध्ये 17 धाव्याची गरज. पुन्हा 2 धाव्यांसाठी चेंडू जातोय आणि याचबरोबर सामना जिंकलेला मोरेश्वर स्ट्रायकर्सच्या संघाने. आनंद श्रेष्ठ, तुम्ही कॉमेंट्रीसाठी यावं अशी नम्र विनंती. यापुढे होणारा सामना कुंकाई शितलाई वॉरियर्स विरुद्ध वीर वॉरियर्स. कुंकाई शितलाई वॉरियर्सच्या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.